भास आभासाच्या धूसर सीमारेषेवर नियतीने चालवलेली क्रूर थट्टा म्हणजे ध्यानीमनी. 90च्या दशकातल्या नाटकावर बेतलेला हा सिनेमा. प्रशांत दळवी यांच्या कसदार लेखणीतून जन्मलेल्या या नाटकाने त्यावेळी मराठी नाट्यविश्वात वेगळ्या प्रवाहाची चाहूल दाखवून दिली होती. आता हा सिनेमाही त्याच वाटेने जाणार का याची खरी तर उत्सुकता होती. आणि ते पात्र दाखवण्यासाठी कशा प्रकारचं डिव्हाइस वापरलंय, कारण नाटकाच्या अवकाशात दशांगुळे व्यापून टाकणारी ती पात्र आता आजही आपल्या मनावर तितकंच गारुड करतील का, हा खरा तर प्रश्न होता. एक गोष्ट चंद्रकांत कुलकर्णी आणि महेश मांजरेकर यांनी ज्या पद्धतीने एक्झिक्यूट केली, म्हणजे त्यांनी घेतलेला जो निर्णय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. या सिनेमाची जी लेंथ आहे ती 104 मिनिटांची, त्यामुळे तो तेवढाच आहे आणि त्यामधला असणारा हा अवकाश ज्या पद्धतीने व्यापून टाकलाय त्यामुळे ती गोळीबंद झालेली कलाकृती असं वाटतं. नाटकाचा आशय आणि विषयाशी दिग्दर्शक एकनिष्ठ राहिलेला आपल्याला या कलाकृतीत दिसतो. सदानंद आणि शालिनी पाठकांच्या घरातल्या एका प्रश्नासोबत आपण डील करायला लागतो. त्या घरात आपण नकळत शिरतो. त्यांच्या शिक्षकाचा मुलगा समीर करंदीकर आणि त्याची गरोदर पत्नी, तिला घेऊन त्यांच्याकडे 4 दिवस सुट्टीला खरं तर समीर आलाय. एव्हाना तो त्यांच्या घरात स्थिरावलाय आणि त्यांच्या घरातल्या आणखी एका व्यक्तीभोवती ही सारी कथा फिरताना आपल्याला दिसते. सदानंद आणि शालिनीच्या घरात अशी कोणती व्यक्ती आहे? समीर हा मानसोपचार तज्ज्ञ असूनही तो कोणत्या प्रश्नांशी झुंजतोय? अपर्णा त्याची गरोदर पत्नी पाठकांचं का घर सोडण्याचा निर्णय अवघ्या 2 दिवसात घेते? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे ध्यानीमनी. चंद्रकांत कुलकर्णी या दिग्दर्शकाने नाटक ज्या तळमळीने बसवलं होतं त्याच निगुतीने हा सिनेमा दिग्दर्शित करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. पण माध्यमांतरामध्ये दिवस निघून जाणाऱ्या रात्रीच्या प्रसंगात जर आपल्याला ती दिनचर्या तितक्याच रिअल टाइममध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला गेला असता तर ही गोष्ट अधिक सखोलपणे भिडली असती असं राहून वाटतं. या माध्यमात ते सीन्स त्या तीव्रतेने अंगावर येत नाहीत, कारण त्या सगळ्या गोष्टी जर अधिक सखोलपणे फार सविस्तरपणे जर दिसल्या असत्या तर त्यामध्ये अधिक रंगत आली असती असं राहून वाटतं. बिनधास्त पासून सुरू झालेल्या चंद्रकांत कुलकर्णींच्या या प्रवासात त्यांनी खूप वेगवेगळ्या आणि जाणीव संपन्न कलाकृती देण्याचा कायम प्रयत्न केलेला दिसतो. या सिनेमामध्येही एक आपल्याला वेगळं आवर्तन अनुभवायला मिळतं. या सिनेमात चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रशांत दळवी हे कॉम्बिनेशन तितक्या चमकदार पद्धतीने आपली गोष्ट सांगताना मांडताना, कारण आशय घनता आणि त्यामधली असणारी अभिरुची या सगळ्याचा मिलाफ फार अभावाने आपल्याला बघायला मिळतो. सदानंद पाठक म्हणजे महेश मांजरेकर हे तर या सिनेमात सरप्राईज पॅकेज आहे. आपल्याला आजपर्यंत दिसलेला महेश मांजरेकर एका बाजूला आणि इथला महेश मांजरेकर म्हणजे जो आपल्याला भेटतो तो आजवर आपल्याला भेटलाच नाही असं वाटत राहतं. या सिनेमात ज्या पद्धतीने महेश मांजरेकरांची असणारी देहबोली आहे, त्यांचं व्यक्त होणं आहे, त्यांचा एकूणच संवादफेक आणि सिच्युएशन ज्या पद्धतीने ज्या टप्प्याने बदलत जातात आणि ज्या पद्धतीने सदानंद त्यांनी साकारलाय, हा सदानंद पाठक निश्चित वेगळ्या पद्धतीने आपल्या मनात घर करतो आणि अर्थात तो रंगवण्यासाठी घेतलेली मेहनत निश्चित वाखाणण्याजोगी आहे. शालिनी सोबतचे सिक्वेन्स आणि एकूणच क्लायमॅक्सला भेटणारा सदानंद पाठक हा भाव खाऊन जातो. अश्विनी भावे ही सुरुवातीला काहीशी लाऊड वाटते, पण त्या सगळ्या गोष्टींमागचा कार्यकारण भाव हा काही काळातच उलगडत जातो. मग तो व्यक्तिरेखेचा आलेख हा तशा पद्धतीने रंगत गेलेला आहे आणि ती व्यक्तिरेखा कशा प्रकारे उलगडत जाते हे आपल्याला जाणवतं. अश्विनी भावेने उत्तरार्धात साकारलेली शालिनी नंतर हळूहळू पचनी पडत जाते. तिचं अस्तित्व आपल्या मनात हळूहळू उतरत जातं. काही गिन्याचुन्या सीन्समध्ये असूनही आपलं काम मृण्मयी देशपांडेने चोखपणे केलेलं आहे. अभिजित खांडकेकरही आपल्याला दखल घ्यायला भाग पाडतो. पार्श्वसंगीत हे काहीसं प्रेडिक्टेबल आहे, कारण अश्विनी आणि महेश मांजरेकरांच्या घरासाठी असणारी धून त्या सगळ्या गोष्टींबद्दलची एक वेगळ्या पद्धतीची चाहूल निर्माण करणारी आहे. त्यामुळे मध्यंतराचा जो इम्पॅक्ट आपल्याला क्रिएट व्हायला लागतो तो तशा पद्धतीने येत नाही आणि काहीसा लूज होऊन जातो. तो अधिक प्रखर होऊ शकला असता, कारण काहीतरी आता घडणार आहे याची चाहूल आपल्याला अगोदरच लागलेली असते. अजित रेड्डीचा कॅमेरा प्रभावी आहे, पण अश्विनी भावेंसाठीचं स्पेशल अँगल जे पूर्वार्धात वापरले नसते तर त्याचा
प्रभाव हा अधिक तीव्र झाला असता असं राहून वाटतं. प्रशांत दळवींचं लिखाण उत्तम झालंय. त्यांच्या लिखाणाला मनोवृत्तीचा वेध घेण्याची असलेली जी किनार आहे ती महत्वाची वाटते. अर्थात चंद्रकांत कुलकर्णी प्रशांत दळवी हे कॉम्बिनेशन आणि अर्थात महेश मांजरेकर म्हणजे खरं तर का पाहावा तर महेश मांजरेकरांची वन साइड बॅटिंग आणि चंद्रकांत कुलकर्णी प्रशांत दळवी या इक्वेशनसाठी. का टाळावा अधिक प्रभावी होऊ शकला असता असं राहून वाटतं. थोडक्यात काय बरंच काही मनी असलं तरी ध्यानी काही दिसतच अशातला भाग नाही म्हणून या सिनेमाला मिळतोय 3 स्टार्स.